बीडच्या अंतर्वन पिंपरी तांडा येथील आश्रमशाळेत सुरेखा चव्हाण या महिला स्वयंपाकी म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी संस्था चालक दिनेश लाला पवार यांच्यावर शोषणाचे अत्यंत गंभीर आरोप केले। आश्रमशाळेच्या कामाव्यतिरिक्त घरातील धुणी भांडी करणं, फरशी पुसणं, झाडू मारणं तसेच शेतात खुरपणी आणि कापूस वेचण्याची घरगुती कामं करण्यास संस्था चालक भाग पाडत असल्याचा आरोप या महिला कर्मचाऱ्यांना केलाय। जेव्हा त्यांनी या घरगुती कामांना नकार दिला तेव्हा गेल्या 6 महिन्यांपासून त्यांचे हक्काचे वेतन रोखून धरण्यात आले। या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी आणि तक्रार करण्यासाठी सुरेखा चव्हाण या आपले पती सतीश राठोड यांच्यासह समाज कल्याण कार्यालयात गेल्या होत्या। मात्र तिथेही संस्था चालकाची गुंडगिरी थांबली नाही। चक्क शासकीय अधिकाऱ्यांसमोरच संस्था चालक दिनेश पवार यांना सतीश राठोड यांना अद्वात्वा शिवीगाळ करत मारहाण केली। या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संस्था चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे आश्रम शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या शोषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मी शाळेत जात होते रोजच्या प्रमाणे आणि तिथं माझी सही बंद केली। 2 फेब्रुवारीला सही बंद केली। त्यांचं म्हणणं होतं की शेतात जा कामाला खुरपायला आणि घरी या। मी गेले नाही, घरी स्वयंपाकला म्हणजे भाकरी टाकायला या म्हणून सांगत होते। मी गेले नाही आणि ते म्हणतात की तुमच्यामुळं बाया येत नाहीत शाळेत, घरी कामाला बाया येत नाहीत, खुरपायला जात नाहीत, त्याच्यामुळं माझी सही बंद केली। मग मी म्हणले माझी सही बंद का केली? ते हेडमास्टरकडे गेले, माझी सही बंद का केली? ते म्हणले तू घरी जात नाहीत, रानात जात नाहीत, तू रानात गेली की तुझी सही चालू करतात म्हणून। तर मी म्हणले मी रानात जात नाही, शेतात रानात जात नाही किंवा घरी जात नाही मी कामाला। ते म्हणले तुझा काय पगार निघत नाही। आणखीन ते म्हणाले की मग पैसे द्यावा लागते तुला। भरले होते 8-9 लाख रुपये भरले। आणखीन म्हणले की तुझ्याकडं अर्धे पैसे राहिलेत। मी म्हणले भाऊ कशाचे पैसे राहिलेत? ते म्हणले की तुझ्या नवऱ्याकडं पैसे राहिलेत, ते पैसे देत नाही म्हणून माझ्या पतीने अर्ज दिला। अर्जाची काहीच कारवाई झाली नाही। आणखीन ते आले की समाज कल्याणला आले। आज आलते समाज कल्याणला, दोघं आलतो। मी खाली गेले आणि ते वर होते। तितक्यात दिनेश लालाजी पवार आले। ते आले आणि ते तिथं बसले होते। क्षीरसागर साहेब आलते। ते म्हणले की 10-15 मिनिटं थांबा। तर हे थांबले होते, बसले होते। मी खाली गेलते तितक्यात तर ते आले आणि म्हणले की दबाव टाकायला लागलं, असं का केलं? तुला कधीच हे करून देत नाही, तू राजीनामा घे, असं घे, मी तुझ्या बायकोला काम करून देणार नाही, तू पैसे भर, असं तसं म्हणायला लागले ते। आणि 1-2 झापडी हाणल्या। मग त्यांनी विधरलं। ते म्हणले की शिव देऊ नको, ऑफिस आहे म्हणून शिव देऊ नका, ऑफिस आहे इथं। तेवढ्यात बी साहेब ते सगळे धरले, त्यांना धराधरी केली आणि त्यांना मध्ये नेलं। मग आम्ही दोघांनी इकडं आलो पोलीस स्टेशनला। सर, मी आज 11-11:30च्या दरम्यान समाज कल्याण ऑफिसमध्ये गेलतो। आमची पत्नी दिनेश लालाजी पवार हे संस्था चालक आहेत। त्यांच्या संस्थेवर स्वयंपाकी या पदावर 2013 पासून कार्यरत आहे। त्यांची फेब्रुवारी महिन्यापासून पगार सही बंद केल्यामुळं तक्रार द्यायला समाज कल्याण ऑफिसला गेलो होतो। तर दिनेश पवार साहेब खालून आल्याच्या नंतर डायरेक्ट मला शिवीगाळ केली। तेव्हा आमची पत्नी खाली गेली होती, शिवीगाळ केली, शब्द वापरले। मग 2 झापडी मला मारल्या। मग त्याच्यानंतर आमची धराधरी झालीच्या नंतर साहेब लोक सगळे आले। क्षीरसागर साहेब हे संचालक तिथले क्षीरसागर साहेब स्वतः तिथं आले। तिने सोडासाडी केली। मग त्यांच्या तावडीतून मला सोडून बाजूला केलं। मग त्यांना मध्ये नेलं। मध्ये जाताना त्यांनी धमकी अशी दिली की बाकी तुझ्या पत्नीला तुला दोघांना मारून टाकीन म्हणे, तू कुठला कोण आहे म्हणे, तुझ्याकडं काय म्हणे, तू मला पुरणार आहेस का म्हणे, माझ्या तुझ्यासारखे 56 मी बुजून टाकले असते तरी बी सांगता येत नाही म्हणे, तू शिवीगाळ केली, पत्नीला बी घाण शिव्या दिल्या, सांगू शकत नाही मी, लई घाण शिव्या दिल्या सर। त्याच्यानंतर मग ते मध्ये गेले। मग मी थोडंसं घाबरलो, मी पोलीस स्टेशनला धाव काढली सर। आता काय मागणी तुमची? आता मागणी अशी सर की ते सही करून दिले तर पहिले 7-8 लाख रुपये भरलेले आहेत, आता 7-8 लाख दी, नाही तर मग शाळेत तुला रानात खुरपायला कामाला जावं लागेल,
नाही तर घरी बंगल्यावर कामाला यावं लागन, भांडे कपडे धुवायला. मी म्हणलं माझी ती लेडीज आहे, मी पाठवू शकत नाही. नाही म्हणे तू राजीनामा दे म्हणे, तुझ्या जागेवर मला 20-20 लाखाचे लई मोठे कर्मचारी मी भरू शकतो म्हणे. तुझं माझं काही काम नाही, तू राजीनामा देऊन टाक. मी काय राजीनामा द्यायला तयार नाही आहे. म्हणून मी प्रशासनाकडे किंवा पोलीस प्रशासनाकडे नाही तर मंत्री महोदयाकडे तात्काळ हे मागतो की मला न्याय मिळावा. मी आज 6 महिन्यापासून मला 1 रुपया पगार नाही, काही नाही. मी फार परेशान आहे. सही करून दिली जात नाही, काही नाही. औरंगाबाद पहिल्यांदा 8-9 लाख रुपये भरलेले आहेत. 8-9 लाख भरून बी अजून रानात काम करत नाही, म्हणून अजून 6 लाखाची अपेक्षा आहे त्यांची. आणि बाकीचे सगळे कर्मचारी 5-6 कर्मचारी रानात काम करतात, शेतात पाळी घालतात, हे करतात. त्यांच्या घरीसुद्धा कर्मचारी आहेत. त्यांच्या घरी झाडून पुसून भाकरी टाकायला कर्मचारी आहेत. त्यांच्या गाडीवर सुद्धा संस्थेचाच कर्मचारी आहे. मग त्यांना तेच कर्मचारी पाहिजे, तर हे लेडीज कर्मचाऱ्यांना बी एवढा त्रास का पाहिजे? ह्यांना कोणी प्रशासन बघत नाही का? ह्यांच्या जबाब मागत नाही का ह्यांना?